नमस्कार मंडळी, चला तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस झाला आहे माझा सुरुवात ट्रॅक्टरमधून बसण्या, कारण ट्रॅक्टरची मध्ये बसण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. ती माझ्या भावाने पूर्ण केली माझी. तर आम्ही गेलो होतो शेतामध्ये गहू पेरायला. तर त्यांच्या शेतामध्ये गहू पेरायचा होता. तर तुम्ही बघू शकता इतकं भारी वाटत होतं ना, एकदम कूल असं वाटत होतं नाही का. तो मोबाईलमध्ये गाणे वगैरे लावत होता आणि मग आम्ही मस्त गाण्याचं ताई आणि ना गावाला गेलं. आणि हा माझा मावस भाऊच आहे शेजारी बसलेला, तो पण होता आमच्यासोबत. तर एंगेजमेंट नंतरचा सेकंड दिवस होता हा. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं शेतामध्ये आणि तो म्हणत होता चला बोरे वगैरे खाऊ असं कसं, आणि नेलं आणि त्यांनी बोरच नव्हते आम्हाला तिथं. तर मग मस्त ट्रॅक्टर वगैरे चालत होता तो डेंजर. तो म्हटला मला पण तुझ्या ब्लॉगमध्ये यायचं आहे. तर मग मला म्हणे तू पण चांगले व्हिडिओ वगैरे चालू आहे तुझ्या आता, मग तुझ्या ब्लॉगमध्ये मला यायचं आहे. मग तो म्हणला आपण तू पण एक ब्लॉग बनव आता. मला बनवायचे काय म्हणजे असं वाटत नव्हतं बनवावं म्हणून, जाऊ द्या पण चालू केलं. मग नंतर आम्ही गेलो आतमध्ये. इतका डेंजर रस्ता होता ना, असं वाटत होतं ऑफ रोडिंगला आलो आहे आम्ही. डायरेक्ट असं वाटत होतं असं उड्या मारून डायरेक्ट असं फक्त बघून नाही कसं वाटतं की ट्रॅक्टर तर मग नंतर इतकं डेंजर कंडिशन झाली ना, इतका खड्डा आला ना उजवायची. आणि ह्या ट्रॅक्टरच्या मागं मला ते ना खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. कारण मार्केट लाईफ बघता येईल आणि शेत वगैरे बघता येतं व्यवस्थित. आणि आजकालचे युवा पिढी नाही का गावाकडचे वगैरे जास्त माहिती नाही कुठली गोष्ट कशासाठी यूज करतात. तर मला आहे ना हा सगळ्या गोष्टी सांगतात, सगळ्या गोष्टी त्यांचे उपयोगी वापरतात ते लोक सगळ्यांना वगैरे सगळं सगळं सांगतात. त्याच्यामुळे मला नाही का एक आयडिया तरी येते की म्हणजे मी इथं काही राहणार गावामध्ये त्याच्यामुळं मला काही एवढं माहिती नाही. तर इतके डेंजर सीन होतं नाही का. आणि ह्या साईडला मला दिसली पेरू, आय थिंक सो पेरूची बाग होती आणि आंब्याची बाग. पेरूची बाग आहे पेरूचं झाड होतं ना, ते झाड वगैरे नाही का आंब्याचं झाड होतं, अशी वर पडत नाही. पेरू पण आहे झाड तर खूप भीती वाटत होती. भीती भीती डायरेक्ट जोरी आली आणि आला फर्स्ट टाइम माझ्या भाव आले होते. मन केव्हा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर पेरतात, ट्रॅक्टर पेरणी कशी होते, गहू कसे पेरतात, परत स्टार्टिंग कशी असते, एंडिंग कशी असते, ड्युरेशन काय करावं लागते, कसं असतं काय असतं, ते सगळं बघायला मिळालं. आणि तो माणूस माझ्या नंतर बोलला चालला असं वाटत नका वाचून नका घेऊ, कारण तो बघतोय व्यवस्थित घेऊ पडतं त्याचा. कारण एक वेळेस थोडीशी चेंज झाली तर सगळं नंतर फोटो वगैरे क्लिक केले. फोटो डायरेक्ट नाही का नॉर्मल कॅमेऱ्यामध्ये काढलेले, डायरेक्ट क्लिअरिटी येते, त्याच्यामुळे थोडेसे असे हे आले. तर गावाला आला ना लोकांची डायरेक्ट, आणि इतकं भारी वाटत होतं ना. तो ट्रॅक्टर चालत होता आणि त्याचे व्हिडिओ वगैरे क्लिप केले नाही का, बघू शकतो तुम्ही त्याला. या व्हिडिओला तरी म्हणला तो व्हिडिओ वगैरे काढून, हा स्लो मोशनमधला व्हिडिओ आहे ॲक्च्युली. तर नंतर भारी वाटत होतं नाही का. सांगत का सीझन संपत आला. काय लेडीज नाही जाणार.
तर अशा प्रकारे इंस्टावर येते बुलढाणा राईड शॉट आहे ना. माझं असं होतं की ते पण असं होतं. मिलियन नाही गेला तो एक व्हिडिओ डायरेक्ट आपला नाक चिवडून गेलं कसं इकडं. जागेवरच फिरत नाही हालतच नाही जागा फिरत होता. पेरणी वगैरे करून म्हणजे नाही का भरपूर लोक म्हणतात त्याला पेरणी छान करतो. मग अशा प्रकारे आम्ही सगळं काम उरकून आम्ही निघालो घरी. ते डायरेक्ट आम्ही चाललो कुठं सरळ डायरेक्ट घरी. त्या घरी जाताना असा आनंदी झाला तर तो मग कामातून मोकळा झालता म्हणल्यावर कसं आनंदीत राहते माणूस. तर मग अशा प्रकारे चाललो आम्ही घरी. आणि जाता जाता असे खड्डे खुड्ड्याने आम्हाला असं मनका मोडला. असं वाटतं अरे एखाद्या वड्या मणक्यावाल्या पेशंटला या रोडनी न्यावं म्हणजे मनका हलून त्याचा आले. कायमचा बरं होईल असं वाटतंय मला. 4 स्टारचा काय 4 करावं कसं जावंच लागते. सगळ्यात कसं आहे म्हणलं यावंच याच्यापेक्षा लागते बारके पण तसं जावंच लागते हो कामाला. बारकाय. नाही करावं तर कोणाचा कसं जिजाचं ना करावं त्याचा स्वरातच आहे ना असं असं ब्ल्यू झालं. कलर त्यांचं तर मग तिथं यावंच लागते मग Chemical कसं झाले. करावं. मग जाता जाता आम्ही डायरेक्ट तुरीच्या शेतात नवीन गेलो. त्यांचं पण स्वरातच आहे शेतात जाता तुरी मस्त स्वराज आहे बडबड त्यांचं. बडबड मस्त खाल्ले आम्ही झाली डाळ्या का? जुनं खाल्ल्या वालं? बरं का. आहे ना मग ते काय? भारी वाटत होतं. ज्या दिवशी ट्रॅक्टर आणला का नाही 3 झालते 1 विकलं वाटतं हा. ज्या दिवशी ट्रॅक्टर आणला का त्या नावाला काय माहित. तर आम्ही डायरेक्ट लागलो बघा रोडला असा रोड हायवे रोड या वाकू वाकू बघावं लागते बाबा कोणी येतंय का नाही तर ठपाठप लोक ठोकले असते आम्हाला. तर मग कसं ही गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे ट्रॅक्टर कसं पळतंय. हे नवीन स्वराजचं ट्रॅक्टर आले आणि त्यांच्याकडे पण ट्रॅक्टर आहे आणि माझ्या दाजींकडे पण आहे आणि परत एक मावस भावाकडे पण आहे मम्मीच्या. असं असं पळतंय नाही हे लोड बिले डेंजर घेते स्वराजचं 400 ट्रॅक्टर. आणि भारी वाटत होतं लय दिवसातनं ट्रॅक्टरमधून फेरफटका मारायला. तर अशा फेरफटक्या मारण्यासाठी गावाकडेच यावं लागते. समजलं का तुला गावाकडेच यावं लागते नाही तर मग गावाकडे भेटत नाही. तिथं पुण्यासारख्या शहरामध्ये अशा ट्रॅक्टरची राईड कशी करायला भेटावं. नंतर म्हटलं जाऊ द्या थोडीशी सेल्फ्या वगैरे बघावं. पुढचा कॅमेरा मागचा कॅमेरा जरा इकडून तिकडून. तर बघा विदाऊट हाताचा स्टेअरिंग न वापरता म्हणजे हात न वापरता चालते मस्त. सणासण भारी वाटत होतं ते. मग विषय आहे का त्याचा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तो हेवी ड्रायव्हर म्हणतात त्याला. नाव बी त्याचं सचिन आहे ते म्हणतात ना सचिन रस्त्याला म्हटलं नाही तशी गोष्ट झाली त्याची. तर पण आहे ना तो काय तुम्ही म्हणता ना शेतकऱ्याचं आयुष्य डेंजर राहते. कसं करावं काय करावं म्हणजे नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही त्यांना आनंद घेता येते. आपल्यासारखं तसं नाही. आपण कसं कुठे गेलं तर ठीक नाही तर कशाचा आनंद बिनंद काय भेटतं आपल्याला काही नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये नुसतं एका घराच्या आत गेलो तर जाणारे कामाला जाणारे लोक कॉलेजला जाणारे पोरं शाळेला जाणारे पोरं झालं विषय क्लोज. तर काय डेंजर कंडिशनमधून फेस करावं लागतं त्यांना. परत अतिवृष्टी झाल्यामुळे वगैरे वारं वादळ सुटल्यामुळे पिकात झालेलं नुकसान वगैरे खूप साऱ्या गोष्टी राहतात. नंतर मग घेतलं आम्ही फ्रंट कॅमेऱ्याने शूटिंग. हा बघा हे त्यांच्याकडे धरण आहे तर हे भारी वाटत होतं बघा. मग नंतर फ्रंट कॅमेऱ्यात शूटिंग वगैरे घेतलं आम्ही. तर त्याचं लय दिवसाचं चाललं होतं त्या ब्लॉगमध्ये मला घे झालं बघ तुझं स्वप्न पूर्ण आता तुला लगेच भेटते काम मालिकेत एखाद्या सिरियलमध्ये एखादं चांगलं जबरी रोल. मला म्हणला नाही बाबा कशाला येत चाललं आहे आपलं बैस बरं आहे आपलं. मग फ्रंट कॅमेरा चालू करून बघा रोडचा व्ह्यू दाखवला. रोडच्या व्ह्यूमध्ये मला जसं ट्रॅक्टर होतं. आणि त्या ट्रॅक्टरच्या नादा पडायची भीती वाटत होती. दनादन कुत्ते बाबा ट्रॅक्टरमध्ये बसण्याचं म्हणजे ट्रॅक्टरचं असं आहे हिच्यावर बसलं ना आपण काय म्हणतात त्याला हिच्यावर ड्रायव्हर सीटवर तेव्हा काय नाही वाटत. आणि नंतर असं बसलं ना असं डेंजर मनका मोडतंय असं वाटतंय नाही का काय करावं बाबा काय. आणि मग अशा प्रकारे आम्ही चाललो डायरेक्ट घरी आल्यावर कशाचं काय
मग कुठं ठिकाणावर मन लागते. उद्या का आणि याची इतके मित्रमंडळ मित्र मेळावा येण्याचा जिथे तिथे नुसते लोकांना हाकाच मारत राहते. मला असं वाटतं एका दिवशी मी मार खाईल त्याच्या नादात. पहिले पाटील होते. कुणाला बी काय बी बोलते बाबा आणि विचारच करत नाही. आणि मला जायचं होतं घरी. नमस्कार मंडळी, आपली दिवसाची सुरुवात आहे आज आपल्या गावाच्या धरणातून. तर बघू शकता तुम्ही, खूप छान वाटत होतं आज धरणाकडे आलो होतो. तर आपलं गावातलं धरण प्रसिद्ध आहे, स्वयंटाकीचं धरण आहे. तर इतकं भारी वाटत होतं ना, इतकं पाणी ना मध्ये उन्हाळा पण यायची वेळ झाली होती तरी पण पाणी बघा धरणामध्ये खूप आहे. रात्री मला शूट करता नाही आलं कारण रात्री मला भीती वाटत होती, म्हणजे पाण्याची भीती वाटत होती ॲक्च्युली. कारण रात्री खूपच वेगळं दिसत होतं पाणी. मला सवय नाही ना तशी, सिटीमध्ये नाही आम्हाला सोड बघा. हे बघा खूप सारं पाणी आहे. इथं मंदिर आहे, आमचं जुनं गाव होतं इथं खाली खाली पडतो का आपण बघू शकतो तुम्ही. पण आमच्या गावाकडचा पूल आहे तर भेटूया आता मावशीच्या मुलीच्या घरी मंगरुळला. चला तर सोबाबाईला लव यू आणि म्हणलं तर व्हिडिओ फोटो वगैरे काढाव. फोटो काढले, व्हिडिओ सगळं काढलं. नंतर मग मस्त म्हणलं, त्याचा फोन आला मला, म्हणे ये बाबा लवकर. त्याला जायचं होतं बाहेर, गाडी त्याची आणली होती ना मी. आणि मग नंतर थोडीशी शूट वगैरे केलं मी तिथंच. भारी वाटत होतं नाही का. तर आमच्या पुलावर नाही का फोटो पण भारी निघतात, कारण बॅकग्राऊंड पण चांगलं भेटतंय ना तिथं मेन म्हणजे. त्याच्यामुळं फोटो गिटो मस्त निघतात. आई विषय आहे का, नात करते का, यावंच लागते. स्नॅप स्नॅप्स काढायला शॉक लागले आता. तिथे गेलं की स्नॅप काढले. आहे आमच्या गावाकडे रोड बघत असला भारी. आमच्याकडे ना रोड बिडे टाके फक्त इथे आमच्याकडे माणसं आहेत ते काय ठेवतात नाही, काय आहे कारण चांगलं स्पीडमध्ये चांगलं भीती वाटत होती बरं का. गाडी येत नाही, कारण अशा प्रकारे आला नाही त्या गावात. बहिणीच्या गावात आलो, तिथनं मला जायचं बहिणीच्या घरी. बहिणीने बोलवलं होतं, मला जावंच लागते, नाही तर राजाच्या गावात तिला मग तिच्या घरी गेलो. मग जाता बघा थोडं शूट वगैरे केलं. मेन म्हणजे ना साखरपुड्यात दिवशीच तिथं गेलो होतं. माझी बाची बघा कशी डेंजर पोजाती ती. तिला म्हटलं फोटो काढायचा बघा लगेच. तिथं तर होच आहे, नाहीच डायरेक्ट. इतका केक आवडतो तिला काय सांगा तुम्हाला. नंतर मग चाललो डायरेक्ट आमचं थेट तिकडं कुठं मावशीच्या घरी जाता. मग नंतर मग सरळ मावशीच्या घरी गेलो. आणि हे बघू शकता तुम्ही तर त्यांच्या घरचं कुत्रं बहिणीच्या घरचं इतके भारी दिसत होतं ते गोंडस, आणि मस्त अंगावर खेळत होतं. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग एंड करत आहे मी. आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.